आणि आज मुंबईमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। मुंबई पोलिसांच्या गस्तीला अश्वबळ। मुंबई पोलीस घोड्यावरून गस्त घालताना दिसणार। घोडदळासाठी आता 36 कोटी रुपयांचं नियोजन। मुंबईमधला सायन उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद। 2026 मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल। मुंबईतील वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता। मुंबईमध्ये जुलै महिन्यामध्ये 12,133 घरांची विक्री। घरांच्या विक्रीमधून राज्य सरकारला 1,047 कोटींचा महसूल। जूनच्या तुलनेमध्ये जुलैमध्ये घरांच्या विक्रीमध्ये वाढ। मुंबईतील कचऱ्यासाठी तळोजामध्ये 52 हेक्टर जमिनीवर डम्पिंग ग्राउंडसाठी पालिकेच्या हालचाली। मुंबई महापालिका अत्याधुनिक डम्पिंग ग्राउंड उभारणार। ऑगस्टचा पहिला दिवस दरवाढीचा। मुंबईमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडर 802.50 रुपयांना, तर व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1605 रुपये। व्यावसायिकांचा सर्वसामान्यांच्या खिशाला देखील झळ। आरटीआय प्रवेशांसाठी 5 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ। पीओपी गणेश मूर्तींचा मुद्दा पुन्हा न्यायालयात। प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकार आणि एमपीसीबीला आदेश। मुंबई पोलिसांच्या गस्तीला अश्वबळ। मुंबई पोलीस घोड्यावरून गस्त घालताना दिसणार। घोडदळासाठी 36 कोटी रुपयांचं नियोजन। डॉक्टरांकडील औषधांवर आता एफडीएची करडी नजर। नियमांचं पालन न करता औषधांची विक्री केल्यास कडक कारवाई होणार।